राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। आज आपण तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या विषयावरती बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। ते म्हणजे आपले मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असतील। तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील आजपर्यंत फुटले नाहीत किंवा विकले नाहीत किंवा आजपर्यंत त्यांनी सरकारशी हातमिळवणी करून समाजाशी गद्दारी केली नाही। तर असं का झालं असेल, नक्की याच्या पाठीमागचं रिझन काय असेल किंवा सरकारने त्यांना ऑफर वगैरे दिली नसेल का? तर त्यांचे एक सहकारी आहेत सचिन हावळे पाटील। त्यांनी एकदा मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं, ती गोष्ट मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मनोज जरांगे पाटील आजपर्यंत विकले गेले का नाहीत। म्हणजे असं नाही की ते अरबोपती करोडो रुपये त्यांच्याकडे पडलेले आहेत आणि त्यांना पैशाची गरज नाही म्हणून त्यांना फक्त समाजाचं कार्य करायचं, असं नाही, अजिबात नाही। ते पण एका साध्या शेतकरी घराण्यातलंच आहे। आणि मी तर असं एकदा बोलताना कुठेतरी ऐकलं होतं की त्यांनी स्वतःची 2 एकर जमीन विकून त्यांनी समाजाच्या कार्यासाठी ते पैसे घालवले होते। त्यांचे बंधू मला वाटतं बोलत होते आणि त्यांच्या भावाने ही गोष्ट सांगितली होती। तर मित्रांनो, सचिन हावळे पाटील जे आहेत त्यांचे सहकारी आहेत आणि त्यांच्यासोबत नेहमी ते सोबतीनं म्हणजे खांद्याला खांदा लावून उभे असतात। नेहमी मुंबईला आले तेव्हा पण, बीडमध्ये पण, आणि एकदम जवळचा विश्वासू माणूस आपण म्हणू शकतो सचिन हावळे पाटील। तर मित्रांनो, सचिन हावळे पाटील एकदा बोलताना असं बोलले की मनोज जरांगे पाटील आजपर्यंत विकले गेले नाहीत। त्याचा अर्थ असा आहे की बघा, मनोज जरांगे पाटलांना ऑफर भरपूर दिले असतील, कारण हे सरकार आहे ना, जर तुम्ही आंदोलन करत असाल तर किंवा तुमच्या एखादी गोष्ट असेल आणि तुम्ही ऐकत नसाल तर साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी करतं। तर आतापर्यंत मला वाटतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत या सरकारने साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी करून झालेले आहेत। दंड जर तो बीडमध्ये हल्ला झाला होता तो दिलेलाच आहे, दाम पण दिला असेल, म्हणजे द्यायची बोली केली असेल मनोज जरांगे पाटलांना, समजावायचाही खूप प्रयत्न झाला आजपर्यंत। तर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत मराठा आरक्षणाच्या सोबत आणि मनोज जरांगे पाटलांच्या सोबत। तरी तो माणूस अजिबात मागे हटला नाही किंवा पिछे हटला नाही किंवा समाजासोबत गद्दारी करून सरकारला हात मिळवणी केली नाही। तर त्याचं पाठीमाग असं आहे की सरकार त्यांना जास्तीत जास्त किती देऊ शकतं पैसे, तुम्ही अंदाज लावा ना। 100 कोटी आपण 50 कोटी आमदारांना दिले आता पाठीमागे सरकार बदलायच्या वेळेला। आपण हा अंदाज लावूया, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे 6 करोड मराठा आहे। तर एक अंदाज लावला तर आपण 100 कोटी पकडूया। जास्तीत जास्त काय देणार आहे? 100 कोटी किंवा एखादा आमदारकी देतील, एखादा महामंडळाचा अध्यक्ष बनवतील, जास्तीत जास्त खासदारकी, मंत्रीपद देतील एखादं, त्याच्यापेक्षा जास्त काय देणार आहेत? परंतु जर 6 करोड मराठ्यांनी विचार करा, फक्त 100 रुपये दिले तर किती रुपये झाले? 10 रुपयांनी किती रुपये झाले? 6 करोड मराठ्यांचे 60 करोड रुपये, 100ने किती झाले? 600 करोड रुपये। आणि जर 1000 रुपये दिले तर किती झाले? 6000 करोड रुपये। तर सचिन हावळे पाटील हेच बोलत होते की त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटलांना स्पष्ट सांगितलं होतं की समर्थन दिलं होतं असं बोलून की तुम्ही अजिबात मागे हटू नका आणि पैशाच्या नादाला अजिबात लागू नका। 6 करोड मराठा आहे, प्रत्येकाने फक्त 100 रुपये जर तुम्हाला दिले, तशी वेळ आली तर आम्ही द्यायलाही मागे पुढे हटणार नाही। जर तुम्हाला प्रत्येकाला 100 रुपये जरी दिले 6 करोड मराठ्यांनी, तर तुम्हाला 100 करोड भेटणार आहेत। त्याच्याऐवजी तुम्हाला तुमच्या घरात बसून तुम्ही जर समाजासोबत एकनिष्ठ राहिला आणि समाजाचंच कार्य करत राहिला तर 600 कोटी रुपये तुम्हाला भेटतील। आणि ही एक मोटिवेटर असू शकतं मनोज जरांगे पाटलांसाठी, किंवा माहिती आहे ना, रक्तामध्ये पण ते थोडंसं निष्ठा पाहिजे, ते मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत दिसून येते। आणि बघा, अजून एक गोष्ट आहे की खरोखर ही गोष्ट आहे, जर मराठा समाजाने जर ही गोष्ट ठरवली तर मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करायची किंवा आर्थिक मदत करायची, तर तुम्ही विचार करा की आज मराठा समाजामध्ये पैसेवाले लोक भरपूर आहेत। जर आता मला सांगा, मी सरसकट 100 रुपये बोललोय, पण सहकार्य करायचंच असेल आणि आर्थिक मदत करायचीच असेल तर एक माणूस किती रुपये देऊ शकतो? तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्या पद्धतीने। म्हणजे 500 रुपये, 1000 रुपये किती देऊ शकतात पैसेवाले लोक? 1000, लाख, आता सचिन हावळे पाटील ते बोलत होते की आमच्यासारखे लोक 1-1 लाख रुपये मनोज जरांगे पाटलांना द्यायला तयार आहेत आर्थिक मदत म्हणून। तर तुमच्यासारखे सर्वसामान्य माणसं किंवा आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं त्यांना 500-1000 रुपये तर देऊ शकतात आरामात। तर 500-1000 रुपयांनी जर पकडलं, मी तर 100 रुपयाचा हिशोब पकडलेला, 600 कोटी रुपये होतं ते। 1000 रुपयाने जर हिशोब पकडला तर कुठे जातील? त्याच्यामुळं ही एक गोष्ट, मी म्हणत नाही की मनोज जरांगे पाटील ह्या बाबतीला बोलले असतील, परंतु ही एक गोष्ट मोटिवेशनाची असू शकते। आणि एकनिष्ठता ही रक्तात पाहिजे, त्यामुळं रक्तात नसेल तर ती माणूस तुम्हाला लाखो करोडो रुपये द्या, तो फुटणार म्हणजे फुटणार आणि समाजासोबत गद्दारी करणार। तर ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे? मनोज जरांगे पाटील का फुटले नसतील? हे तुमच्याकडे काय आयडिया असतील किंवा तुमच्या डोक्यात काय विचार असतील तर ते मला कमेंट करून सांगा। मी तुमच्या आजकाल प्रत्येक कमेंटला उत्तर देतो। जय शिवराय, जय मल्हार।